सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत पुढील भाष्य केलं होतं, भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्वीकारली। देश गुलाम असताना आणलेल्या गॅजेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे? पंकजा मुंडे त्यामुळे संतापलेल्या जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंसह त्यांच्या सोबत काम करणाऱ्या मराठा नेत्यांनाही खडेबोल सुनावले। त्या पक्षात काम करणारे मराठी कोण? तुमच्या जातीला गुलाम म्हटलं? जरांगे या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचे उत्तर। दसऱ्याचं विजयादशमीचं निमित्त करून आपापली जागा शोधायला निघालेल्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार केलेली ही वक्तव्य आहेत। पंकजाताई आमच्या खूप सिनियर लीडर आहेत। मला ताईंना इतकंच सांगायचंय की ताई, जे पुरावे याकरता आवश्यक आहेत त्यांचा आश्रय घेण्यात आलेला आहे, त्यांचा आधार घेण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचा चुकीचा संदर्भ आपण कृपया इथं जोडू नका। माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलंय म्हणून आम्ही देवेंद्रजींच्या सोबत आहोत। जरांगे पाटील साहेब, थोडंसं आत्मपरीक्षण करा, आमचं ईडब्ल्यूएस का गेलं? मराठा समाज हा कधीच कुणाच्याही गुलामगिरीमध्ये राहणारा समाज नाहीये, पण मराठा इतका इमानी आहे की ज्यानं दिलं त्याच्यासाठी मरता मरेतो झुंजतो, आणि ज्यानं आमच्या समाजाला दिलंय आम्ही त्याच्या बाजूने आहोत। त्यामुळे आजच्या विजयादशमीच्या निमित्तानं आपल्या दोघांनाही माझ्या याच शुभेच्छा असतील की ही विजयादशमी आपल्याला योग्य मार्ग दाखव, आपल्या सोयीसाठी सोयीस्कर अर्थ काढून राजकीय टीका करणं सामाजिक मुद्द्यामध्ये अत्यंत संवेदनशील असतं, इतकं ते सोपं नाही, याचा विचार आपण केला पाहिजे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।